नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पनवेल मतदारसंघाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सभागृहात उपस्थित केले। या विषयांवर झालेली चर्चा तसेच शासनाकडून मिळालेल्या प्रतिसादाची माहिती पत्रकार बंधूंना देण्यासाठी मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी पनवेल येथे पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या संवादात आमदार विक्रांत पाटील यांनी अधिवेशनातील मुद्दे, विकास कामे आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन आमदार विक्रांतदादा पाटील जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते। गरिबांच्या अंदाजे 6000 कोटी वाचतात। असे अनेक निर्णय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। मग ते नैनाच्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील किंवा त्या ठिकाणी सिडकोचं बंद असलेलं नैनाचं बंद असलेलं रजिस्ट्रेशनचे विषय असतील, हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत। पीएमटीसी कर्मचाऱ्यांचे विषय अकाउंटमध्ये त्यांना 10-10 लाख रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे। सिडकोच्या घरांचे त्या ठिकाणी दर्जाचा विषय होता, मेंटेनन्स चार्जेस चुकीचे मारले गेले तो विषय होता। नवीन पनवेलच्या सेक्टर 1 ते 16 मध्ये त्यांचे रिडेव्हलपमेंट करताना अडचणी तयार होणार होते, त्याचे चार्जेस मारले जात होते एक्स्ट्रा, ते कमी करण्याचा विषय, माफ करण्याचा विषय आपण त्या ठिकाणी केलेला आहे। त्या ठिकाणी शिलार डॅम मध्ये पनवेलकरांना रिझर्वेशन असलं पाहिजे तो विषय असेल, किंवा पनवेलचा एसटी बस डेपोचा प्रश्न असेल, पनवेलला तात्पुरती पाण्याची तूट भागवण्यासाठी नावाशिवा टप्पा 3 मध्ये तात्काळ योजना मार्गी लागण्याचा विषय असेल, किंवा गरजेपोटी घरांचा विषय असेल। जमीन अधिग्रहित करताना सिडकोने शिक्के मारले पण जमीन अजून घेत नाहीत, मोबदलाही देत नाहीत, हा विषय असेल, आणि त्यामुळे जमिनीचे शिक्के काढा, त्याचा आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी मोबदला द्या, हा विषय असेल। त्या ठिकाणी जिथे जिथे मॅनग्रोव्ह आहेत ते मॅनग्रोव्ह पार्क तिथे डेव्हलप व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून चांगली थीम पार्क सेंट्रल पार्कच्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी असेल। किंवा कोस्टल रोड आपल्या खारघर पचाप मार्गे खांदा कॉलनी पनवेल पर्यंत यायला पाहिजे, आणि पनवेलकरांची ट्रॅफिक समस्या, पनवेल सायन महामार्गावरचा ताण कमी व्हायला पाहिजे, हा विषय असेल। मेट्रोचं जाळं तयार करण्याचा विषय असेल, किंवा त्या ठिकाणी तळोजामध्ये पार्किंग प्लॉट आणण्याचा विषय असेल, नद्यांचं प्रदूषण कमी करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, हा विषय असेल, किंवा ESICच्या धर्तीवरती एखादं कामगार हॉस्पिटल यायला पाहिजे, हे विषय असतील। पार्किंगसाठी सिडकोने प्लॉट द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्हाला मटन चिकन मार्केट बंदिस्त असावं, उघड्यावर असू नये, यासाठी प्लॉट द्यायला पाहिजे, किंवा इंडोर आउटडोर स्टेडियम चांगले व्हावे, सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर एखादी चांगली लायब्ररी व्हावी, अशा पद्धतीची मागणी असेल। त्या मागण्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। सिडकोच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातला, नैनाच्या भागातला कचरा उचलण्याची व्यवस्था नाहीये, ती उचलण्याची व्यवस्था लागावी, आणि त्यासाठी सिडकोने इनिशिएटिव्ह घ्यावा, ही सुद्धा मागणी आपण केली आहे। पोलिसांसाठी हक्काची घरं असावी, तालुका पोलिटिक्सच्या समोर मोकळ्या भूखंडावरती घरं तयार व्हावी, यासाठीची मागणी असेल, किंवा अप्पर तहसीलदारच्या माध्यमातून कार्यभार चांगला व्हावा, कार्य सुरळीत व्हावे, यासाठी त्यांना एक्स्ट्राची काही पदं पाहिजेत, अधिक स्टाफ पाहिजे, त्यासाठीचा विषय असेल। किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी जी पनवेलला होते त्याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठीचा पाठपुरावा असेल, हा विषय सुद्धा आपण मांडलेला आहे। आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये तात्काळ लोकांना कंपन्सेशन मिळणं सुरू व्हावं, हा विषय असेल, किंवा पनवेलकरांसाठी एक हक्काचं हॉस्पिटल आणि त्याला मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी व्हावं, ही मागणी असेल। असे विविध विषयांवरती आपण पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला। कायमच त्या ठिकाणी सुलतानी मानसिक त्यांचं होतं, ते सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न केला। नैनाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमचे ग्रामस्थ गावात येऊ देत नव्हते, ड्रोनचे सर्वे करून त्यांनी सगळ्या चुका करून ठेवल्या होत्या, आमच्या एकमेकांच्या हद्दी शेतकऱ्यांच्या एकमेकांना अडकवून ठेवल्या होत्या, चुकीचं नियोजन केलं होतं, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं। आम्ही त्यात इनिशिएटिव्ह घेतला, शेतकऱ्यांना सांगितलं, आणि आता मात्र हा विषय सुरळीत सुरू झालेला आहे। आता ड्रोन सर्वेच्या ऐवजी फिजिकल सर्वे सुरू झालेत। इथं फिजिकल सर्वे नीट झाले तर नैनाच्या या प्रकल्पाला गती येईल, आणि एक सुसज्ज शहर या माध्यमातून उभं राहू शकेल। शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय नैनाने काहीच करू नये, ही आमची ठाम भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील। आगामी